नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर आज या व्हिडिओ मध्ये ना ऍक्च्युली काय झालं माहिती, आज आहे दुसरा गुरुवार मार्गशीर्ष मधला आणि लास्ट गुरुवारी आम्ही ना खीर बनवलेली. खूप अमेझिंग होती, मला ती परत खायची. मला पण भूक लागली, उपास चालू आहे, असे सगळे शब्द नको वापरू. तर लास्ट टाइम आम्ही खीर बनवलेली आणि तेव्हा मला भरपूर लोकांनी कॉमेंट्स मध्ये सांगितलं की ट्राय गाजर का हलवा, गाजरचा हलवा. सॉरी, गाजर का हलवा ट्राय कीजिए आप. कुठल्या चॅनलवर कमेंट वाचत होती तू बाई? तर आज आम्ही बनवणार आहे गाजरचा हलवा, पण त्याच्यासोबत आमच्या घरी आज येणार आहेत काही लोक, अपूर्वा लोके आणि जी आलेली आहे आणि ह्याचा पण मित्र येतोय ओमकार. तर बघूया जरा कामाला दोन गडी आहेत आमच्याकडे, गडी नंबर 1, गडी नंबर 2. मी तर ठरवलंय की ओमकार येणार आहे, त्याला आणि ह्याला गाजर किसायला लावणार आहोत. त्याच्या आधी मला जरा आता भाजी वगैरे करायची, सो काय नाही, पनीरची भाजी करते, पनीर बुर्जी बनवते मी. येस, कारण संध्याकाळी रात्री हा उपास सोडायचा असतो म्हणून आम्ही सगळी घरीच जेवण बनवणार. भाकरी आम्ही बाहेरून आणू, कारण भाकरी शक्य नाही, जरा अवघड आहे बनवणं. तर पीठ वगैरे आणलं ठीक आहे, पण भाकरी बाहेरून आणू, भाजी घरी बनवणार आहे. नाचणीची भाकरी मी ट्राय करू? नाही नको ट्राय. चला, बाकी आपण सगळं जेवण सगळं तुम्हाला काय होते आज दिवसभरात ते तुम्हाला दिसेलच. आता जस्ट मी चार्जर मागवला, कारण माझा चार्जर उडालेला. तुझं गंध नीट कर ना. गंध? टीका. गंधावरनं जर तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, माझं नाव काहीतरी वेगळं आहे. सांगायचं नाही त्यांना, राहू नाही. ह्याचं नाव यश नाहीये, तुम्ही गेस करा आता की याचं नाव काय गंधवरनं तुम्हाला आठवलं असेल तर. कसं झालंय, माझं नाव यशच आहे सगळीकडे कागदपत्रावर वगैरे, पण माझं जे नाव ठेवलेलं ते वेगळं आहे. हा, तर ते मला खूप इच्छा होती त्याचा सफेद. ए भाई, मला पण खूप इच्छा होते, पण मी करतो काय 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 आपल्या देवी दाखव. देवी दाखव. ही बघा इकडे साबुदाणा खिचडी खाते. उपासाला साबुदाणा खिचडी खाते, कसं वाटतं तुला? संपली पण खाल्लीच, त्याला कसं वाटतंय? मस्त वाटलं. चांगली होती. छान चाललंय. चला देवी दाखवतो. ड्युअल कॅमेरा काय बघतोय? बघा आमची देवी. ए बाई ए, आपण पण दिसतोय ना, मी अशीच उभी. माझी ना ती घाट सवय माहितीये काय? मी आणि वरद आम्ही अशी उभे राहतो, पोट पुढे करून. हे आमचं तू स्वतःसोबत वरदला का खेचते बाई? तुझं सांग ना, वरदला कशाला खेचलं? सांगते की काही लोकांची अशी सवय असते की रिलॅक्स मोड मध्ये ते असे उभे राहतात. येडे असतात ते लोक, येडे असतात. पण तुम्ही देवी तर बघा आमची. ओ माय गॉड, किती सुंदर आहे. हे सगळं शिवानीने सजवलंय. मी आधी सगळी तयारी करून देतो, मग ही सजवी करते. खूप छान सजवलंय. व्हेरी नाईस, व्हेरी गुड. चला दाखवते काय. नाही कशी उभे राहतात. सो काही लोकांचं असं असतं की रिलॅक्स मोड मध्ये जर उभं राहायचं असेल ना, ते असे राहतात, जे नाही राहिलं पाहिजे. माझा पोस्चर अमेझिंग आहे. माझा, मी तुला सगळं सांगते की यश असं नको उभं राहावं. अरे पण मी देवी दाखवत होतो ना, तू त्याच्यात अशी उभी राहिली, तुला मला काय माहिती. चला मित्रांनो, अजून पुढे भरपूर दिवस जायचा आहे, तर बघूया आपला दिवस कसा होतो. मित्रांनो, माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला आनंद दिसत असेल, माझ्या गालावरची खळी तुम्हाला नीट एकदम व्यवस्थित दिसत असेल का, ते तुम्हाला सांगतो. ए जस्ट शाळा प्लीज, जस्ट शाळा. हे बघा खळी, गालावर खळी, डोळ्यात धंदी, होटावर खुली लाली. हे बघा, हे मी मागवलेलं ह्याच्यावरनं, ब्लिंकिटवरनं, कारण मला माझी गाडीवर आता मी PPF केलं ना, तर त्याच्यावर धूळ साठते आणि मी ती धुवत नाही, तर मग मी विचार केला की डस्ट करेन मी फक्त. तर मग मी हे मागवलं, पण ह्याचा दांडा आलाच नाही. मग मी ब्लिंकिटच्या ह्याच्यावर गेलो, त्यांना बोललो की सर आपले प्रोडक्ट तो भेज दिया, पर प्रोडक्ट का दांडा तो उधर ही रह गया तुम्हारे पास. तर बोला ओ सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स कॉल सर, मी तुमको वापिस प्रोडक्ट भेजता हूं. तर त्यांनी हा प्रोडक्ट मला परत पाठवला आणि त्याचा दांडा आता त्याच्या आत दिसतोय मला. वाव गाईज, वाव, सच अ बिग अचीवमेंट. माझ्याकडे आता हे 2 झालेत. 1 2 आता काय. ओ मला माहिती आहे दोघांचं काय करायचं. शिवानी तुला माहिती आहे काय, आता आपल्याकडे गाडी धुवायला 2 डस्टर आहेत, पण गाडी आपल्याकडे एकच आहे. नाही, त्यापेक्षा गाडी एक आहे, माणसं 2 आहेत, एक तू घे एक मी घेते. नाही, गाडी एकच आहे, डस्टर 2 आहेत, लोक 2 आहेत. म्हणजे आयडियली अजून काय 2 असलं पाहिजे. गाडी करेक्ट. काय तुझी किती विकायची की माझी. आता मिनी कूपर शिवानीला चालवण्याची इच्छा होते, कारण शिवानीला छोट्या गाड्या आवडतात. चला आता एक मिनी कूपर घेऊनच टाकूया. ब्लिंकिटवर भेटते का बघू का. ही पोर्शा बोलते. माझ्या खिशात कोणाचा तरी फोन आहे, सतत वाजत राहतो. माय गॉड, बिचारा माझा मित्र माझ्या घरी आलाय. हा बघा तुम्हाला, घारे डोळे गोळा चेहरा, हा बघा तोच मित्र. फायनली. आणि मला शिवानी सांगते 0152 मार्क्स 40. काय वाटत पण नाही हिला, काय वाटत पण नाही. बिचारा ये रे, अजून दार नाही उघडलं. फोन 2 चेंज केले तरी दार नव्हतं उघडलं, आता उघडलं.
वाव काहीतरी आणलंय आजच्या गावात काहीतरी नाही भरपूर काय काय आणलंय हेल्दी हेल्दी आणलंय आम्ही हेल्दी लाईफस्टाईल कडे खूप मोठा पाऊल टाकलंय गाईस. ही बघा हिला ओळखतो तू हिला ओळखतोस तू पण हिला भेटलाय कधी तू नाही ना ही रंभा मावशी आमची स्वतःची रंभा मावशी आणि हा गारडवाई गोरा चेहरा ओंकार सापळे ही माझी बायको तीच लास्ट टाइमची होती तीच बायको आहे अजून. तो नेहमी तू आपल्या घरी आला की तुझ्यासाठी काही ना काहीतरी असं खाऊ आणतो. हा कधी आणतो का? ऍक्च्युली त्याने मला बर्थडेला खूप दिलाय सो तोंडात पडली. तुला एक सांगू तुला काय वाटतं तुला बर्थडेला गिफ्ट द्यायला कोणी आठवण करून दिली असेल? जस्ट शडाप तुला वाटतं असं जस्ट शडाप खोटारडी एक नंबर देवाची एक शपथ नंबर. घे देवीची शपथ घेतो मी देवीची खोटं नको शिवानी. यश अरे तुझा काय संबंध आहे तुझा काय संबंध आहे तुला मी बोलली यश तुझ्या मित्राचा बर्थडे त्यांनी एवढं दिलं तू काहीतरी घे तेव्हा जाऊन आम्ही सगळं रात्री बुकिंग केली रात्री आम्ही केलंय पण मागवलंय मी मला माहिती होतं मला मागवायचं होतं काय खोटारडी आहे बे. दोन भावांमध्ये भांडणं लावून देते ही. चल की दाखव पण नव्हती माहिती माझ्याकडे. हा ओंकारचा बर्थडे कधी आहे? 11 जुलै मला माहिती अरे माहितीये त्याने बायोट कसं केलं मला माहिती नाही. मला माहिती 11 जुलै माझा- पोपट झाला माझा- 10 नोव्हेंबर लग्नाची डेट 5 एप्रिल एंगेजमेंट 3 एप्रिल मम्मीचा बर्थडे कोणाच्या हिच्या 1 एप्रिल हो वाव. बघितलं मॉम हा, कशात पण मैदान आहे. एकाही गोष्टीत मैदान आहे. पहिली गोष्ट आहे चेतन ड्रायफ्रूट कडनं हे काय आहे पण? कशा प्रमोशन करतोय वरतीमध्ये सर्व खातील त्याकडे. हे आहे काय पण हे म्हणजे पफ आहे पण हा. कॅलरीज खूप कमी आहे. वाव, Almost वाव. 100 वाव. calories in 100 grams. हे पण काहीतरी मस्त आयटम दिसतोय बाजरीच आहे वाटतं बाजरीचं वाव. puff आहे. भाई Thank काय you काम यार. केलं यार आम्ही कालपासूनच हे रागीचं असणार रागी नाही तो ज्वारी. कालपासून आम्ही सगळं ना काढलंय आम्ही घरातून काढलंय. आणि सगळे ड्रायफ्रुट्स वगैरे भरून ठेवले सगळं काढून हे टाकलं. खाल ना हा हे खायलाच मग ज्वारी हे मला खूप आवडतं. अँड रोस्टेड. रोस्टेड सॅडली काही खाऊ शकत नाही आम्ही नाही नाही पण रात्री जेवताना खाऊ पण आज आम्ही काय करणार आहे माहितीये हा. कढीपत्ता चटणी. येस आत्ता बनवणार आहे आपण बनवणार आहे येस आम्ही नाही आपण बनवणार आहे ए, हा तुम्ही दोघं बनवा. ए बेटा ए तो तुम्ही आत्ता तो- लांबून आलाय त्याला काय तुला त्याला rest कामाला कर. लावते तुला नुसता बहाना पाहिजे चॅलेंज करूया बॉईज वर्सेस गर्ल्स. हा Boys versus- नाही पण आज आमचं वेगळं आहे काहीतरी काय करूया माहितीये आम्ही दोघी गाजरचा हलवा बनवतो तुम्ही दोघं कढीपत्ता चटणी बनवा. तुला माहितीये तुझ्यासोबत कोण आहे चालेल मला ती हे चांगलं विषय जेवण नाही नाही ही आहे. बाई ही ऍक्च्युली चांगलं बनवते ही. असं ही बोलते मॅगी तर मी खाल्ली आहे तिच्या आजची मॅगी तर आउटस्टँडिंग होती बरंच जर तू असशील बघत तर खाली कॉमेंट करून सांग मॅगी कशी वरद होती. आणि रोमान हा, रोमान Traumatize पण. झालेले मॅगी This is from पासून. Belgium. बेल्जियम ओ माय गॉड काय बेल्जियम मारेची स्लो रोस्टेड गार्लिक वाव त्याच्यावर हे वाव खेचून काय घेते हातातून माझ्या Made in Belgium. नाही नाही ते ठीक आहे माझ्या मित्रांनी माझ्यासाठी आणलंय तर लांब राहायचं तो काय बोलला ऐकलंस ना नाही. मॅगीसाठी पण आणलंय. नाही हे बघ चिकपीस Roasted. सिराचा फ्लेवर रोस्टेड सगळं रोस्टेड कशातलं याच्यातलं काही फ्राईड बीड काही नाही ए भाई तू तर मला बोलायला लावू नको आता माझ्या मित्रांनी माझ्यासाठी आणले तू तुझ्या मैत्रिणीसाठी कसं आणते हा बर्थडे शर्ट. हा? भाई काय काय भरून भरून आणते जास्त गोष्टी तर मी सांगू पण शकत नाही कॅमेरावर एवढ्या गोष्टी आणते ती कारण लोकांना वाटेल अरे आमच्यासाठी नाही आणलं ओटीपी फायनली नॉर्मल डे विथ यश हनी पूर्ण फाडलं माझ्या ते ठेवायला मित्रांनी गेला मी सांगतो इतकी काय खुशी मी सांगतो काय झालं माझ्या मित्रांनी एवढं सामान आणलं ते ठेवायला जागा नव्हती म्हणून फोडलं म्हणून मी विचार केला की जे जुनं सामान आहे ते फोडून टाकू डायरेक्ट ए खाली काच असतं. बघताय ना मित्राला घरी बोलवलं खूप दिवसानंतर आला मित्र तर गाजर हलवा करूया मित्रासाठी का मित्राकडनं करून घेऊया काय हे काय नाही पण हे शिवानी किसून ठेवते आम्ही नुसती मदत करतोय म्हणजे तू पण करतोय नाही असं नाही तू पण करतोय किसला मी पण आहे माझं एक झालंय की तू बघूया टाइमपास चालू आहे गाजर हलवा बनवणार आहे अजून काय बनवणार आहे पनीरची भाजी शिवानी बनवली आहे ना शिवानी पनीरची भाजी बनवलेली आहे आमचा उपास तोडायला भात वरण पनीरची भाजी आणि गाजर हलवा बिकॉज माय फ्रेंड इज हिअर आफ्टर लॉंग टाइम माय फ्रेंड ज्यांनी माझ्यासाठी आणले खायला मी नाही तुझी मैत्रीण नाही वा अशी बायको पाहिजे हे सगळं अशी भाजून बायको घेतोय. सगळं भाजून घेतोय माझे मित्र घरी आले म्हणून नवीन नवीन आयटम बनवते मी हे इकडे पटकन आहे तुम्हाला सांगते हा. की काय काय भाजून घ्यायचं कढीपत्ता धुवून छान असं भाजून घ्यायचा लाल मिरची भाजून घ्यायची धने भाजून घ्यायचे आता मी शेंगदाणे पण भाजून घेणार आहे मग सफेद तीळ
आणि हे खोबरं आहे, म्हणजे आता सुकं खोबरं नव्हतं अवेलेबल म्हणून मी खोबऱ्याची पावडर घेतली आहे, आणि फ्लॅक्स सीड्स आणि लसूण, आणि मग नंतर मसाला, हळद, मीठ टाकून त्याला ग्राइंड करायचं मिक्सरमध्ये. किती नशीबवान नवरा आहे मी, किती नशीबवान. ही बघा पळत सुटली पोरगी बघा, अरे, ही बघा काम अरे, करायला नको, अरे, नुसती अरे, पळत सुटते, एक second. नुसती पळते इकडून अरे, तिकडे. मगाशी गाजर कापत किसत होती माझी बायको आणि आमचा मित्र. हा बघा बिचारा, आम्ही गाजर किसत होतो. अरे बेबी ह्याचं पण सांगतो तुला, दाखवतो. आणि ही पळत सुटली आतमध्ये. हा काय वाटतं की नाही? बिहाइंड द सीन्स काम करते. ओ माय गॉड, थँक्यू यार. चल. आणि हे तू ती गन बघितली आहे माझी, गन बघितलेली हिरवी? नाही मी बघितलं नव्हतं तेव्हा आणलं. खेळलो नाही ना आपण त्या गननी, आज खेळूया. आपल्याकडे टार्गेट पण आहे. काय खेळलो नाहीये गन्नी. त्या ना ती हिरवीवाली, ती छोटी हिरवी छोटी नाही, हिरवी. आज हिरवीनी खेळूया. आपल्याकडे टार्गेट पण आहे. आतमध्ये गेले आता जस्ट असं चालत ती इकडे, तिला आज सांगू इकडून तिकडे पळ आणि आपण ठाप ठूप मारूया. मजा येईल बाई. वाटतं ना नवऱ्याचे मित्र घरी येतात, बायकोच्या मैत्रिणी घरी येतात, नवरे असे गन घेऊन बसते, बायकोच्या मैत्रिणी पळतात इकडे तिकडे. अमेझिंग मजा येईल ना. नवीन गेम गाईज. जर तुम्ही मॅरिड असाल तर हा गेम तुम्ही खेळू शकता. बायकोच्या मैत्रिणींना घरी बोलवा, नवऱ्याचे तुमचे पण मित्र तुम्ही घरी बोलवा. हे अमेझिंग गेम आहे बाई, अमेझिंग. नाईस नाईस नाईस. हा मी ती गण आणून दाखवतो तुला. ते लहानपणी व्हायचं ना, मम्मी पप्पा काम करत बसते, लहानपणी टाइमपास करतो, आपण तसं करूया, मजा येईल. आणतो लगेच. मी पण माझ्याकडचे ते आणणार होतो गण, पण मी बोललो तुला नाही, 3 आहेत आता आपल्याकडे. वा शिकली आहे, शिकली आहे. झपाझप करायला शिकली बाई. एक नंबर वास येतोय भाई. हे बघा मिरची हिने भाजून रोमांच घेतली आहे आहे. आमचा फ्रेंड, तो हा. नेहमी असं बोलायचा की कढीपत्त्याची चटणी. मग विचार केला चला बघूया ट्राय. नाईस नाईस. रोमांचला घरी बोलवूया मग आपण जेवायला. रोमांच जर तू बघत असेल, ही चटणी किती दिवस टिकते? त्याची वाईफ बनवते, माधवी बनवते. माधवी, मग माधवीला पण बोलवूया. किती दिवस टिकते? काय माहिती, कमी बनवते मी, लगेच सांगते. आजच संपवून टाकू. सॉरी रोमांच, नंतर तू येशील तेव्हा परत तुझ्यासाठी नवीन बनवूया. हे बघा ही आता ही कढीपत्ता भाजते, सगळं भाजून- मिरच्या सगळं भाजून झालंय घेतल्यात, शेंगदाणे भाजलेत, खोबरं भाजलंय, तीळ भाजलेत, सफेद तीळ, फ्लॅक्स सीड. फ्लॅक्स सीड्स भाजलेत, धना भाजलाय, लसूण भाजलेत. आता हे सगळं मिक्सरला लावणार डायरेक्ट. हो. मस्त मिक्सरला लावणार आणि मग काम फिट. आणि हा खोया मागवला आम्ही गाजर हलव्यासाठी. गाजर पण किसून घेऊया. मिक्सरला लावून मग थोडासा तडका लावायचा जिराचा. ओके. आणि इकडे माझा मित्र बघा गन घेऊन बसलाय. आणि ही ए भाई जाम जोरात लागतं, जाम जोरात लागतं ओंकार, जाम जोरात लागतं ओंकार, जाम जोरात लागतं. हा बाहेर येतो, बाहेर थांब थांब, बाहेर आलो थांब 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 थांब. हा काढतो, मिक्सर काढू द्या. थांब, जाम जोरात लागतं. झाली चटणी. हो, आता फक्त मसाला, मीठ वगैरे तडका मारूया. शिवानी आता मी चाटून बघणार होतो. ते नाही करू शकत आता पण भारी दिसते. हा एक नंबर दिसते ब्रो. ती कधीच नाही खाल्ली आहे मी मी. पण नाही कधीच खाल्ली. कढीपत्ता? त्याला सांगू शकतो टेस्ट करायला बरोबर आहे की ए हा वे कुठे गेला तू? कढीपत्ता चटणी खाल्ली आहे कधी? मी फर्स्ट टाइम ऐकली ऍक्च्युली इकडे आल्यावर. हा चला मग ह्यालाच दे खायला पहिले. सगळं झालं की ह्याला दे एक घास, कारण आपण तिघं तर खाऊ नाही शकत. 1 2 3 उपवास आहे. हो तिघांचा. आम्ही सोडणार आहे सनसेटला, तेव्हा आपण जेवणार. आता काय करतेस? कढी आहे. मस्तपैकी तडका देऊन घेतोय. हे खरं तर हे आपण स्किप करू शकतो, पण आम्हाला डाळीसोबत अशी ती तडका. स्टिकी चटणी हवी आहे. हा. पण तेल गरम होऊ द्यायचं ना. घी आहे. हो माय गॉड. हे वाला घी आम्ही आता मागवतोय, कारण आम्ही विचार करतो सगळं जेवढं हेल्दी वाले आयटम असं. आम्ही तुम्हाला हे पण दाखवतो. हनी पण आम्ही हे आवेशमचं मागवलं, कारण हनीमध्ये खूप अडल्ट्रेशन होतं. हळद टाकते. लाल मसाला हळद, लाल मसाला कमीच आणि टाकते. जिरा. थोडं, कारण की याच्यामध्ये आपण लाल मिरची घेतली. आणि जिरा. तिखट ना होणार ना शिवानी भरपूर. आणि आता त्याच्यात टाकून मिक्स करायचं. बघ. ओ वाव, मीठच नाही टाकलं. आणि ओंकारला खायला देणार होती. ओंकार जर तू नंतरही व्हिडिओ बघतो तुला कळते ना काय होतं ते. असं बाहेर बसलायस पण ही असं काय काय करते. आपण मगाशी पण दाखवलं नाही ना मीठताना. आता समज लोकांनी ही व्हिडिओ चालू करून बनवायला चालू केलं आणि हे सगळं बघितल्यानंतर खायला घेतलं आणि खाताना त्यांनी बघितलं अरे मीठच नव्हतं तर. हा हे असं होऊ शकतं ना कधीतरी. म्हणून आमचे व्हिडिओ स्किप करू नका. स्किप. हो स्मार्ट बायको. काय ऐकत नाही. आज फटाफट कामं चालली आहेत. आता परत याच्यात घी टाकलेलं आहे. घी कॉन्स्टंट चालू आहे. आता ह्याच्यात आम्ही टाकणार आहे गाजर हलवा. गाजर हलवा. सॉरी गाजर टाकणार आहे आणि त्याचा बनवणार आहे गाजर हलवा. नाईस. फुल घी में काम चालू आहे. फुल घी में. मी तोपर्यंत साखर हे करून घेतो. याच्यात साखर टाकली ती मी पिसून घेतो. भाई साहेब शिवानी थोडा थोडा वास येतोय हा गाजर हलव्याचा. हे काय टाकलं? दूध. दूध. हा दूध.
मला वाटलं मी इथे काजू कापले ना अजून हिने टाकले का असे का दिसत आहेत. वेलची टाकली आहे थोडी. वेलची बीड आलेला आहे गाईज. ही ना आम्ही ब्लॅक वेलची आणले, त्याचा खूप छान सुगंध येतो. हो खूप मस्त दिसते हा पण शिवानी. आणि हे फर्स्ट टाइम बनवते आम्ही, फर्स्ट टाइम. शाबाश. मला असं, मी जशी रेसिपी बघितली ना, मला असं वाटतं की गाजरचा हलवा इज द इझिएस्ट स्वीट. हो नाईस. आणि मला खूप आवडतो गाजरचा हलवा. तर आता आम्ही इथे हे कापतोय, काय बोलतो नुसतं त्याला, कापायचं पीस. नाही आधी, तेच तुला बोली मला सगळं काढून दे, हो. घी मध्ये रोस्ट करायचं. मग हे काजू थोडेसे टाकणार आहे. त्यानंतर अजून एक काहीतरी आयटम काढलेला ना आपण. बदाम 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 कुठे गेले काढलेले ते. हाय बघा बदाम, बदाम पण थोडे. गाईस साखर इनकमिंग. माय गॉड. आता उपवासाना तर टेस्ट नाही करू शकत की आणि साखर तोच कमी. लफडा झालाय, एवढं पाणी येतंय तोंडाला. पण ठीक आहे, एक दिवस उपास करूच शकतो माणूस. आणि हे हे उपवासाला उपास पण सोडलं. नाही सांगू शकत कारण की हे नैवेद्य आहे ना. हो जाऊ दे, पण हे झाल्यानंतर आम्ही खाऊ. केसर डल चुका है, खोया इधर डलने की तयारी में है. मावा. वाव यार, हे छान दिसतं रे आयटम. हा हे गोड असतं काय? नाही. फक्त हे त्याला टेक्स्चर देतं का? हा. टाक टाक टाक, मजा येईल. मला माहिती नाही केवढं टाकते तर कसं काय, आता दूध जास्त झालंय कमी झालंय. नो आयडिया आहे. जाऊ दे रे, आपला माणूसच खाणार आहे, अजून कोण खाणार आहे वेगळं? आपणच तर खाणार आहे सगळे. बाहेर जेव्हापर्यंत विकायला चालू करत नाही तोपर्यंत हे चालेल. विकायला चालू केलं की नेक्स्ट टाइम नीट करूया. ते वास छान आहे. आता मला एक हे दे, काय देऊ? ड्रायफ्रुट्स जे केलेस ना ते टाक. ओके डन. खूप खूप प्रचंड ड्रायफ्रुट्स गाईस, प्रचंड ड्रायफ्रुट्स. ड्रायफ्रुट्स थोडे लवकर टाकलं ना की ते पण शिजतात दुधात. हो विरघळ. सॉरी, आता कांड झाला असता. बघितलं ना कोणी केला असता पण कांड. बघितलं ना कोणी नाजूकपणे पकडलंय. अरे भाई तू पकडलेलं म्हणून मी सोडलं. Just shut up. चला आता हे मी काय करतो Oh, माहितीये? काय दिसतंय हा बे अमेझिंग दिसतंय. आता हे दूध कधी वितळेल ते मला नाही, वितळेल? शोषून जाईल ते मला कळत नाही. हा ही आता हे करते, त्याच्यासोबत मी काय करत असतो माहिती. आता हिने पिठी साखर टाकली, ह्याच्या आहे म्हणून हे धुवत नाही. पण ही एक एक काम करते, असं असं मी एक भांडं धुवून टाकतो. चलो बाय. छान उपवास चालू आहे. फ्राईड राईस घेतला पण प्लेट उपास चालू आहे हा सांगतो का फ्राईड राईस घेतला आज आमचा उपवास आहे. आज नाही, काल रात्री काल रात्री. रात्री घेतला आणि मग समजलं की चिकन फ्राईड राईस होतं, मग ठेवलं गपचूप. वा गाईस, एक नंबर काम. आता आम्ही हे ब्लूबेरी आणि द्राक्ष खातो. आम्ही नको, मला नको इन्व्हॉल्व मी पण करूया. नाही खाते. ह्या तू पण तुमच्या नाही? पापात. का? नाही, मी नाही खात द्राक्ष आणि द्राक्ष पण नाही खात? अरे हिला हिच्या ते काय? चॅनलवर जा आणि हिला कमेंट करून सांगा गाईस की नारळ पाणी नाही पीत. ह्यानी एकदा सांगितलेलं नारळ पाणी नाही खात, म्हणजे कमेंट्स मध्ये फक्त तेच आहे. गाईस, नारळ पाणी, आंबा, आंबा द्राक्ष, आवडतो. मलबेरी, खाते का तू? ब्लूबेरी, ऍपल, Grapes. फक्त ऍपल आणि केळं आणि खाते. वॉटरमेलन. अरे केळी तर एवढी खाते भाई. आमच्या घरी आम्ही केळी आणून ठेवतो, थोडी ही संपवून टाकली दिवसभरात. मी एका वेळेला 12 खाल्लो. बघ डेंजर आहे भाई, डेंजर आहे. माझ्या बायकोला आज बसवत नाहीये. माझ्या बायकोला चेन नाही पडत आहे. का शिवानी तुला चेन नाही पडत आहे? शिवानी तुला चेन का नाही पडत आहे? कारण की आज मार्गशीर्ष. आज मार्गशीर्ष म्हणून आम्ही विचार करतो. उपवासाच्या नंतर असं इच्छा होते की मनात जे येते, मला बटाटा जाम आवडतो. बटाटा खूप अमेझिंग लागतो. आणि काप जर माहिती असेल तुम्हाला, नाही, काप जिरा आलू करते. कापा नाही करत आहे ते खूप म्हणजे तेल खाते. नाही, मी सांगतोय इन जनरल त्यांना सांगतोय की काप पण खूप अमेझिंग आणि लागतात. जिरा आलू एकदम इझी. म्हणजे कसं माहितीये का, फक्त घी घ्या, त्यात जिरा टाका आणि मग बटाटा थोडासा शिजत आला की मसाला, मीठ हळद पण टाकूया थोडी आज. आणि हळद. तेच ऑफकोर्स. आमचं हे थोडंसं मला वाटतं दूध जास्त झालं, पण ठीक आहे. नाही नाही, चांगलं लागेल. बघू उघडून दाखवतो त्यांना. म्हणजे बीच में धक्का क्या दे रे तुम. हे बघा, खूप सुंदर दिसतंय. ची टेस्ट खूप अमेझिंग आहे. टेस्ट Yes, लवकर. yes, bro, yes. तुला पण फ्रेंच यावेळेस- खायचा आधी. यावेळेस मी लफडा नाही करणार मीठ आहे. जास्त आहे का? अजून नाही. अजून तरी नाही. म्हणजे जे खाल्लं त्यात नाही. मी लवकर. नेहमी लफडा करतो. मी उपास सोडताना भात सोडून सगळं पहिले खातो. पण आज मी लक्षात ठेवून भात पहिले सोडणार. आणि लवकर बुर्जी खा आणि गाजरचा हलवा खा. आणि ती बटाट्याची भाजी पण खाती. कोथिंबीरची चटणी थोडीशी टाकली आहे. लवकर लवकर. काय खाल्लं? पनीर भुर्जी एक नंबर आहे. गुरुजी काय मीठ वगैरे सगळं बेस्ट आहे भाई, विदाऊट काय. गाजरचा हलवा मग मी नाही ट्राय केला. त्याच्यात शुगरचं थोडा लफडा आहे. नाही. बरोबर आहे. बरोबर. मस्त बनवलाय. व्हेरी गुड. फर्स्ट टाइम साठी व्हेरी नाईस. खूप छान आणि आहे. हे साखर कमी आहे पण
चालेल. साखर मला बरोबर आहे. बरोबर नाही, बरोबर आहे. नाही म्हणजे मला जास्त गोड लागतं मग. पण मला आवडलं. तिला जास्त मीठ लागतं, तुला जास्त गोड लागतं. हम्म. थोडीशी आहा. कमी आहे. बटाट्याची बघ भाजी पण खाल्ली मस्त. आणि चटणी बघ. ती नुसती न खाऊ भाजीमध्ये mix नुसती करून. आंबोळी. भाजी लागते बाई. चांगलं आहे. ओके, चला मी पण खाऊन वेगळी लागते. हा तुला कसं वाटतंय? मी म्हणजे सेकंड टाइम खातोय. फर्स्ट टाइम जेव्हा शिवानीने इकडे येऊन फर्स्ट टाइम जेव्हा जेवण बनवलं तेव्हा अँड दिस खूप वास्ट डिफरन्स आणि खूप मस्त आहे. ऍक्च्युली हा रे. तेव्हा आपण तेव्हा ती शिकत होती आणि आता ती मिशलिन स्टार शेफ झाली. आता ती यश सोबत राहून राहून आणि यश विसरला जेवण बनवायचं. मी नॉलेज पास केलं. मी देऊन चला टाकलं. जेवा. व्ह्यू बघा गाईज, व्ह्यू बघा. काय मस्त व्ह्यू वाटतोय, मजा येते इकडे आल्यानंतर. आणि आता मी इकडे आहे कारण आणि मी फोन एवढा बाहेर पकडलाय ना, जर शिवानीला कळाला हा ब्लॉग बघून, हे बघ शिवानी फोन कुठे आहे, हे बघ. जर शिवानीला कळाला हा ब्लॉग बघून की बापरे फोन कुठे पकडलाय, तर शिवानी मला धरून आपटेल. तर मित्रांनो, मी हा ब्लॉग इथे एंड करायला आलेलो आहे. आम्ही तो ब्लॉग त्या दिवशी एंड नाही केला कारण नंतर आम्ही टाइमपास केला, बॅडमिंटन खेळलो, सगळं काय काय केलं, खूप काय काय केलं टाइमपास. जर तुम्हाला ते सगळं बघायचं असेल तर ह्याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये येणार आहे. तो ब्लॉग नक्की बघा तो. आता तो एडिटिंग चालू आहे त्याची. आणि तुम्हाला हा दिवस कसा वाटला? आम्हाला तर जाम मजा आली. मला तर खूप मजा येते जेव्हा मित्र घरी येतात, फुल टाइमपास होतो. आणि आता नवीन चालू झालंय. आधी कसं आपण मित्र होतो तर बाहेरून जेवण वगैरे मागवायचं, तेव्हा जेवायचं. आता घरीच जेवण बनवून घरीच खातो तर अजून जास्त मजा येते. हो, बाजू घरात काम चालू आहे म्हणून जावं. हा, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. असेच आम्ही तुमच्यापर्यंत व्हिडिओ आणत राहू. तुम्हाला कसे वाटतात ते आम्हाला कमेंट करून सांगत राहा. बाय. जर असा धक्का देता देता फोन पडला तर